जाम सुसाडेल त्याला इतर ते जेपी त्यांच्या सुसाडेल की नाही तुम्ही माझे पुरं तूच होता. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण पहिल्या षटक टाकण्याच्या तयारीमध्ये व्हीएपी डॅच अँड या टोकाकडनं पाहतोय आपण गोलंदाज विराज मात्रे. वैभव माळी आणि मोहित ही सलामी जोडी आहे आणि हा सामना एक रंगतदार पाहायला मिळेल. चला आपण वेळ कमी आहे निश्चित मित्रांनो वेळेसाठी आपण दुसऱ्या पेचचे सामने 4 षटकाचे केलेले आहे. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही टीमनी रिपोर्टिंग करायचे. विराज सज्ज होताना वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आरडी स्पोर्ट ओली या टीमच्या माध्यमातून आणि समोर एक बेमिसाल ऑलराऊंडर तो म्हणजे वैभव माळी. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. अतिशय अप्रतिम सुरुवात विराज मात्रे यांच्या माध्यमातून. टप्पा पडण्याचा चेंडू बाहेर वळतोय आणि सुरेख वेग चेंडू मध्ये पाहायला मिळालं आणि वेगाला इथे मात्र बीट झालाय वैभव माळी. हंशिका स्पोर्ट पिंपळगड टीमचा संगणक आणि सरवली बी. चला दोन्ही टीमच्या संगणकांनी 4 षटकाच्या समाप्तीच्या पहिले आपण व्यासपीठावर येणं गरजेचं आहे. टॉस बॉक्समध्ये सरवली ब संघ आणि पिंपळगड टर्न केले चेंडूला पाहतोय ऑनसाईडकडे मिडविकेट क्षेत्राकडे अतिशय वेगा क्षेत्ररक्षक जातोय. एक सिंगल आणि खातं उघडलं गेलं तर मात्र वैभव माळे यांच्या माध्यमातून स्वतःच्या टीमचं अनिकेत स्टार पवन क्या बात आहे. आणि जयदादाने एकदा सांगितलं होतं की जेव्हा सुनील पवार असताना स्टार पवनचं प्रदर्शन उच्च कोटीचं पाहायला मिळतोय. नाही चांगली गोष्ट आहे. अतिशय छान गोष्ट आहे. यावेळेस मात्र पाहतोय की आपण बॅटची कड आणि धक्का बसला पहिला. नाही ओवली टीमचा जॉन्टी जर असला ना समालोचक जपूनच बोलतात. जॉन्टी इज द ग्रेट ग्रुप मधला बेताज भाष्य आहे. आणि दिलदार व्यक्तिमत्व सुद्धा आहे. असं नाही की जॉन्टी वेगळा आहे. दिलदार मनाचा राजा माणूस आहे. चांगलं झेल कंप्लीट केलं. पहिला गडी बाद झाले. धावसंख्या 1 बाद 1. चला बॅटर लगेच या आपण. यानंतर सरवली 20 टीमचा संगणक आणि पिंपळगड टीमचा संगणक आपण हजर राहायचं आहे. अल्पेश दादा फ्रेश येऊन परत एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होताना पाहतोय आपण. एकच दादा अल्पेश दादा सज्ज होताना गोलंदाज. ओ परत एकदा हा चुकीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगला झेल टिपल्या गेलं. बॅक टू द बॅक. दुसरा विकेट इथं मात्र मानकुली टीमचं. करणचं चांगलं झेल. विकेट हॅट्रिक इथे मात्र पूर्ण करेल काय. आतापर्यंत जर पहिल्या पण या स्पर्धेमध्ये 2 गोलंदाज असे आहेत विकेट हॅट्रिक पूर्ण. एक भरुडी टीमचा अश्विन पाटील आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिला आपण
विकेट हॅट्रिक पूर्ण करेल गोलंदाज पाहतोय आपण. चांगला भेदक मारा विराज उत्कृष्ट टिचून मारा करताना. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण शैलेश येतोय. 2 बाद 1 अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना पाहतोय आपण की चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली संघ संकटाच्या छायामध्ये सापडला इथं. इथून मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे कारण की वैभव माळी अजून खेळपट्टीवर आहे. पहिले षटक प्रगतीपथावर 4 षटकाचा सामना आहे. किमान 50 आकडा पार करणं गरजेचं आहे. चांगला चेंडू परत एकदा अतिशय अप्रतिम सुरेख षटक हाताळताना पाहतोय आपण. हॅट्रिक बॉल होता पण हॅट्रिक कंप्लीट करू शकला नाही. पण अतिशय तिखट मारा पाहतोय आपण विराज मात्रे या गोलंदाजीच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणची विरोध पाहूया आपण. पॉईंटला क्षेत्ररक्षक, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ वर पाहतोय एक क्षेत्ररक्षक. आणि नेहमीप्रमाणे जयेश पाटील मिड विकेटकडे तैनात आहे. लॉंग ऑन बाउंड्रीवर इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होतोय परत एकदा विराज. याच पाता टर्न केले चेंडूला पाहतोय आपण जयेश पाटील. अजून ती फिटनेस कायम आहे. वेगात चेंडूवर जातोय. षटकाची समाप्ती 2 बाद 2 अशी नाजूक स्थिती पहिल्या षटकामध्ये मानकुली टीमची. गोलंदाजीसाठी गोलंदाज अजय पाटील सज्ज होताना. अजय पाटील सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण मारा करण्यासाठी अजय पाटील. चला वेळ कमी खर्च करा आपण कारण की आज तब्बल 10 सामने आहेत मित्रांनो आणि त्यासाठी आपण दुसऱ्या पिछले सामने 4 षटकांचे का ठेवले वेळे अभावी. म्हणूनच सांगतो की आपण जास्त वेळ घेऊ नका. शैलेश आणि वैभव माळी जोडी खेळपट्टीवर आहे. 2 महत्त्वपूर्ण बॅटर सौरभ भोईर आणि मोहित माळी हे खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास केला. एक मोठी जबाबदारी वैभव माळी यांच्यावर असेल आता. हा चेंडू मात्र चांगला वाईड यॉर्कर अतिशय सुरेख चेंडू सफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली सुरुवात अजय पाटील सुद्धा करतोय. संत आणि धीमा खेळ इथं पाहता पण मानकुली टीमचा पहिला सामना खूप सुरेखरित्या जिंकला होता. पण या सामन्यामध्ये कुठेतरी आतापर्यंत विचार केला पण बॅकफुटला वाटतोय कारण की विराज मात्र यांचं पहिलं षटक अतिशय घातक ठरला होता. 2 धावा 2 गडी बाद केले होते. सज्ज होताना गोलंदाज अजय. चांगली जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर निर्धाव टाकल्या गेलं. सफल क्रॉस झाला आणि चेंडूला भिरकावलंय. लॉंग लेगच्या वरतून चेंडू फरार. षटकार जबरदस्त प्रहार.
सरवली बी संघ विपक्ष आपण पाहणार आहोत हंसिका स्पोर्ट पिंपळगर. चला दोन्ही टीमचे संगणक आपण तयारीत राहायचे टॉस बॉक्स मध्ये येऊन. जास्त टर्न केलंय ऑनसाईड कडे पाहतोय आपण. मिड विकेट क्षेत्राकडे अतिशय वेगात क्षेत्रक्षक चेंडूर येतोय आणि त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 9. सज्ज होताना गोलंदाज अजय पाटील. समोर खेळण्यासाठी वैभव माळीच्या एक या धावसंख्येवर खेळतोय. यास पाहता हा सन्नाटेदार फटका पाहतोय आपण. दूर 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 असा हा षटकार. धुमाल सर खूप फ्रेश आहेत कालपासून. अतिशय कडक फटका होता पाहतोय आपण वैभवच्या बॅटमधून हा षटकार. आणि टीमची धावसंख्या आता मात्र सम्मानजनक स्थितीकडे घेऊन जाताना 2 बाद 15. फॉल ऑफ विकेट जर पाहिलं आपण तर पहिल्या गडी 1 वर, दुसऱ्या गडी 1 वर, त्यानंतर मात्र इथं 14 धावीची पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी. धावसंख्या 15. 2 बाद. दुसरे षटक प्रगतीपथावर. अतिशय चांगले बॅटिंग आता मात्र दोन्ही बॅटर करतात. वैभव माळे आणि शैलेश हे दोन बॅटर. दोन्ही बॅटरने एक एक षटकार आपल्या या डावामध्ये. गोलंदाज अजय मागणं ठरताना आता मात्र पाहतोय. अजून एक हा धमाका पाहतोय आपण. बॅक टू द बॅक दुसरा उत्तुंग षटकार. नाही सुभा धुमाळ सराला भेटणार नाही वाटते आज. कारण की 2 स्टार. एक पाहतोय आपण बक्कासूर आणि त्यानंतर ठीक 4 वाजता निश्चित आपण घरी राहू नका, या वेले गावामध्ये या ठीक 4 वाजता. कारण की अंदाज अपना अपना गौतमी पाटील यांचं आगमन. सबसे कातील. कमी वेळेमध्ये स्टार सुपरस्टार कलाकार आहे. कलाकारला कुठंच मरण नाहीये. और रातों के कातिल हमारे विजेंद्र शेठ. सगळे येतील 5 वाजता आज. ओ हो वाह वाह. सर्वात लांब पल्ल्याचा हा षटकार टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत. आणि हॅट्रिक पूर्ण करतोय षटकाराची. सेम सेम असं वाटलं की 6 चेंडूमध्ये 6 षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांनी मारले होते तो मिडविकेटकडे ज्या प्रकारे स्टूट बॉर्डला मारला होता तो षटकार इथे मात्र वैभव माळीच्या बॅटमधून. आठवण झाली युवराज सिंगची. वर्ल्ड कप तो सामना होता आणि तो रेकॉर्ड अजून कायम आहे 12 मध्ये 50. असं वाटलं होतं की काल राजेंद्र थळे पहिल्या दिवशी तो रेकॉर्ड तोडेल का. 12 डिसेंबर. जर्सी नंबर पण 12 आहेत आणि आमचे भावेदादा यांचे सुद्धा 12 नंबर आहे. म्हणजे युवराज त्याचा फेवरेट खिलाडी. 2 षटकाची समाप्ती.
धावसंख्या पाहतोय आपण 27, म्हणजे या षटकामध्ये तब्बल 25 धावा खर्च केल्या गेल्या. स्टार पवन दोन षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र एक मोठ्या धावसंख्येकडे 27 महागडं षटक अजय पाटील यांचं. आता मात्र पवनकडे या जबाबदारी सोपवली. पवन पाटील VIP डाईच एंड या टोकाकडनं मारा करण्यासाठी समोर खेळण्यासाठी शैलेश. त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. धीमी बॅटिंग करताना पाहतोय पण आक्रमण केलेला आहे तो खास वैभव माळे यांनी. डाव्या स्टिकच्या बाहेर लाईन चेक करतील आमचे पंच प्रल्हाद पाटील सर. आणि रन किती येईल इथं मात्र पाहतोय वाईड. धावसंख्या 29, 29, लॉस ऑफ 2 विकेट्स. वैभव माळी सज्ज होतोय. अजून एक हा फटका कडक. KDK षटकार लागोपाठ 4 मारले वैभव माळी या बॅटरनी. षटकाराचा व्यापारी बनलाय सध्या तरी पाहतोय आपण. आणि त्याच्या नावावर रेकॉर्ड आहे 6 मध्ये 6 षटकार ठोकण्याचा. या हंगामामध्ये पाहतोय आपण एक उच्च कोटीचा बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. यावेळेस चांगला चेंडू होता. पाहतो काय घडलंय. अगली चेंडू कुठं ब्रश झालं इथं मात्र पाहायचंय. बॅटला चेंडू लागून थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बाईकच्या स्वरूपात या धावा मिळाल्या अतिरिक्तच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या आता मात्र तुफानात वेगत घेत असताना पाहतोय 39, 39. दबाव इथं मात्र पाहतोय आपण बॉलरवर. वेगवान फुल टॉस. परत एकदा पाहतोय की आपण फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्या पुढे सरकते ती 40. धावसंख्या 40. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आता मात्र चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली संघ. यास मात्र टर्न केले चिन्हला मिड विकेट क्षेत्राकडे. खराब क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नाही. स्कोलेक बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण तर विराट मात्रे यांचं अतिशय चांगलं षटक होतं. त्यानंतर मात्र खराब बॉलिंग आणि खरपूस समाचार. धावसंख्या 44, 30 षटक प्रगतीपथावर. मोठी धावसंख्या इथं. चांगल्या चेंडूच्या हाताने वापसी छान करताना पाहतोय आपण. कारण की षटकार चौकार दिल्यानंतर मात्र पवन यावेळेस मात्र हा फटका पाहतोय आपण. अतिशय चांगला षटकार.
आणि याचबरोबर पाहतोय की आपण 50 अर्धशतक धावफलकावर पाहतोय आपण. अठ्ठेचाळीस धावाची पार्टनरशिप पाहतोय आपण आतापर्यंत. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र चांगली बॉलरची आवश्यकता आहे, कारण की पहिले डेंजर झोनमध्ये धावसंख्या पाहतोय आपण. पण विसरून चालता येणार नाही ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये जयेश पाटील यांनी बॅटिंगचं प्रदर्शन केलं होतं. आणि मी पहिलेच उल्लेख केला होता धुमाल सर की जयेश पाटील आणि वैभव माले यांच्यामध्ये एक चांगला बॅटर पाहायला मिळेल. जॉन्टी सुद्धा अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये आहे, म्हणून एकूण जर विचार केला 15ची सरासरी एक चांगली सरासरी ठरेल अशा स्थितीमध्ये. पण बेवणे टेनिस मध्ये 20ची सरासरी सुद्धा अशी राहू शकत नाहीये. प्रेषित पाटील येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. चला आपण वेळ कमी खर्च करा, कारण की आज शेवटचा दिवस आहे आणि तब्बल आजच्या दिवसामध्ये धुमाल सर आपल्याला 10 सामने कव्हरेज करायचे आहेत. एक फ्रेंडशिप सामना सुद्धा आहेत, त्यानंतर एक सेमी, एक अंतिम मेगा फिनाले आणि हे आजचे 7. अतिशय अप्रतिम सुरुवात पाहतोय आपण. ज्या प्रकारे हा षटक प्रेषित पाटील वर एक मोठी जबाबदारी अशी गेंदबाजी करावी लागेल. धावसंख्या 50. सरवली बी टीमचा संगणक आणि पिंपळगड टीमचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचंय. हा षटकार अतिशय सुरेख फटका पाहिला आपण आणि आता मात्र धावसंख्या पुढे सरकते ती 56. वैभव माळी पाहतोय की आपण 32 वर. काल मात्र ज्यांनी 21 चेंडूमध्ये 70 धावाची एक विध्वंसक खेळी साकारली होती, जरी मरी आलिमगड संघाचा प्रणव काय बॅटिंग केली होती. पहिल्या अर्धशतक आणि 153 धावा पूर्ण सिरीज मध्ये त्याच्या नावावर आहेत. या आसपास अजून एक धमाका स्क्वेअर लेग कडे हॅपट्रॅक हिट होता आणि फुल मध्ये पाठवलं त्याला 6 धावेसाठी. $62 62 धावा धावफलकावर आणि डेंजर झोनच्या बाहेर हा स्कोर. यास पात्र ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह पाहतो आपण. जयेश पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करतो. धावसंख्या 64. 40 या धावसंख्येवर खेळतोय. 2 मोठे फटके. दुसरं अर्धशतक या स्पर्धेतलं पाहायला मिळेल का? आणि इथं मात्र निश्चित पाहतोय की आपण हा आला इथं षटकार. $46. तिसरे पंच आपण जागेवर थांबायचंय. आयोजक सांगतात की आज दिवस कुठला आहे.
नाही नाही दिनेजा कमिटी मला सांगतायत. फेअर डिलिव्हरी. लोअर फुल टॉस होता. 46. आता मात्र 4 धावेची आवश्यकता आहे. काय बॅटिंग. 6 षटकार वैभव माळीच्या बॅटमधून. 7 षटकार आणि हा पण जाईल काय पाहायचंय. आणि याचबरोबर अर्धशतक पूर्ण केलंय. या स्पर्धेचा दुसरा आणि स्वतःचं पहिलं. तब्बल धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर इथे मात्र 76 आणि 77 धावाचं टार्गेट उभं केलंय सामना जिंकण्यासाठी. आणि निश्चित जो रेकॉर्ड आहे जे काप्रोबा क्रिकेट क्लब यांचा रेकॉर्ड अबाधित आहे. तर टॉस कडे आपण बोलूया. टॉस ड्रीम टॉन टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. आणि अक्षय पाटील साहेबांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपणच स्पॉन्सर केलेला टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहेत. केतन मुकादम बंदे में दम नाम आहे केतन मुकादम. केतन आपण देखील यायचं आहे. कमिंग सून मित्रांनो सरपंच चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल केतन मुकादम यांच्या माध्यमातून. कारण त्यांच्या मातोश्री सध्या विद्यमान सरपंच आहेत वेलेगावच्या. छापा कॉल आहे पिंपळकर संघनायकाचा आणि या काटा आलेला आहे. तर टॉस जिंकले सरवली बी संघाच्या संघनायकाने. अक्षयजी आणि केतनजी यांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सुभाव वाढवायची आहे. सरवली बी संघाने टॉस आपण जिंकले. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आहे जे कापरा वेले आयोजित कापरोबा चषक 2025 या योजनेचे काय म्हणशील. आयोजन तर खूप सुंदर आहे. खेळण्याला संधी दिली त्याच्याबद्दल हार्दिक आभारी आहे. टॉस आपण जिंकले. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल. फिल्डिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यात. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. पिंपळकर संघाने टॉस आपण गमावलेला. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आहे या आयोजनाविषयी आपण काय म्हणाल. आयोजन खूप छान आहे. आम्ही मागे पण खेळलो होतो. सेकंड राऊंडला हारलेलो पण हा ग्राउंडवर खेळायला खूप मजा येते एकदम. तर टॉस आपण गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता. आम्ही बॅटिंगच घेणार होतो कारण की पहिल्या क्षेत्रामध्ये चांगली बॅटिंग करून नंतर फिल्डिंग करणार टीमवर आम्ही दबाव टाकणार. तर दबाव टाकण्यासाठी काही टार्गेट आपल्या मनामध्ये असेल डोक्यामध्ये ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल प्रथम फलंदाजी करताना. 5 ओव्हरमध्ये आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. म्हणजे टॉस केला गेला आहे. सरवली बी संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकार मी घेऊन जातोय टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. वेळेअभावी या पहिल्या राऊंड 5 ओव्हरचा मात्र वेळे संदर्भात आपण सहकार्य करायचं आहे. टायमर देखील ऑन केला गेला आहे. या सामन्यामध्ये देखील पहिला चेंडू 11:53 मिनिटांनी डिलिव्हर केला गेला होता. प्रथम फलंदाजी करताना चौथ्या ओव्हर मानकुली संघाने वैभव माळी याच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर धावपले धावा जोडल्या. त्या निर्धारित 4 षटकामध्ये 76 आणि 77 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलं आहे आणि ओवळी या संघासमोर. जयेश पाटील विथ विराज म्हात्रे टू ओपनर ऑन मिडल. आव्हान ठेवले गेले ते या 77 धावांचं 7-7चं आव्हान इथे एक मोठं आव्हान मानता येईल. आता पूर्णपणे आता मतदार
जयेश पाटील या फलंदाजावर असणार आहे. जयेश पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतोय यावर या सामन्याचं गणित देखील अवलंबून असणार आहे. जयेश पाटील स्ट्रायकर एंडला, विराज मात्र राष्ट्रीय एंडला, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वैभव माली. पहिला चेंडू इथे मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, जेल तिथे सोडला जातोय आणि हे दिलेलं जीवदान कदाचित मागणं ठरू शकेल. हे आपण बघू शकतो. गोलंदाज वैभव माली देखील निराश आहे. जयेश पाटील सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे पायावर ढोंडा नाही तर ढोंड्यावर पाय मारून घेतल्यासारखं आहे. कदाचित पंच सांगतात की सूर्याच्या किरणांचा देखील त्रास तिथे क्षेत्ररक्षकाला जाणवलेला आहे. मात्र सूर्याच्या किरणांपेक्षा जयेश पाटील याचा त्रास संघाला होऊ शकतोय. ऑन साइडला कार्पेचे सहारे चेंडू टोलवलेला आहे. एक सिंगल रन्स पूर्ण डबल घेण्याचा प्रयत्न नाही. मानस होतं मात्र धाडस केलं जात नाही. एक मोठं लक्ष आपण बघतोय तब्बल 77 धावांचं. एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड ज्यांचं शेड्यूल खूपच बिझी आहे. अनेक स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. अगदी भिवंडी नव्हे तर भिवंडी बाहेर देखील त्यांच्या नावाचा डंका त्यांनी वाजवलेला आहे. आणि खरं तर आयोजकांची पहिली पसंत असते अल्पेश गायकवाड म्हटलं तर. भिवंडी तालुक्यामधील नंबर 1 चे स्कोरर सध्या नक्कीच त्यांचा नावलौकिक आहे. सध्या एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. इथे स्ट्रेटचा फटका, स्वतःच्या फॉलमध्ये प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. मात्र इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे धावप्लेकर. एक आव्हान इथे 77 धावांचं. पंचांच्या दरम्यान वाईटचा इशारा आव्हान तर धावाच्या रूपाने. दरम्यान आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जयेश म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नितीन म्हात्रे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि जयेश म्हात्रे त्यांचे बंधू आहेत त्यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील काफरोबा चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. आपण पाहतोय विराज म्हात्रे हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जनमन सरवली बी विपक्ष हंसिका स्पोर्ट्स पिंपळकर या दोन संघामध्ये. 3 दिवसीय स्पर्धा. पहिला दिवस गावदेव वेले संघाने आपल्या घरच्या मैदानावर गाजवला होता. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. धमाका गावदेव वेले संघाचा पाहायला मिळाला होता. दुसरा दिवस जरीमरी अलिमगड संघाच्या नावे राहिला होता. पूर्णपणे वर्चस्व काल अलिमगड संघाचं पाहायला मिळालं होतं या स्पर्धेमध्ये कालच्या दिवशी. नक्कीच खिलाडूवृत्ती आपल्याला पाहायला मिळते कारण पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता पॅलनची वाट धरली होती विराज म्हात्रे याने. इथे दिशा भरकटतोय गोलंदाज. खरं तर बॅकहँड डिलिव्हरी होती मग दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्या संघाची धावसंख्या 2. आव्हान येते 77 धावांचं. या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक आज वैभव मालीच्या बॅटमधून पहिल्या इनिंगमध्ये नाबाद 52 धावांचं पाहायला मिळालं होतं ज्यामध्ये तब्बल 8 धावांचा पाऊस त्यांनी पाडला होता. इथे मात्र पिकअप शॉट. चिनू निघून जाईल. स्केवलच्या वरून सीमा पार. अफलातून षटकार. सुरेख फटका आपण पाहतोय फलंदाज प्रितेशच्या बॅट मधून. आमच्या बॉल बॉय नक्कीच आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. बाउंड्री बॉय एक मारा लेकिन शॉलेट मारा आपण पाहतोय. प्रितेशच्या बॅट मधून अप्रतिम षटकार. एकच ऍक्शन मध्ये आपण पाहतोय सीमा पार फेकून दिलेल्या चेंडूला. धावसंख्या 6 ने वाढून होती. धावफलकावर 8 धावा. 77 धावांचं एक मोठं लक्ष आपण बघतोय. 77 या लक्ष्याचा पाठलाग ओवली संघ करतोय.
इथे मात्र कोण क्रिएट होतोय, मात्र चेंडू बाहेर निघतोय. पंचांचा इशारा वाईट. कटर डिलिव्हरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथे जास्त चेंडू बाहेरच्या दिशेने पाहायला मिळतोय. धावसंख्या 9 धावा. प्रितेश पाटील आणि जयेश पाटील ही जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा अँगल क्रिएट करताना गोलंदाज. आणि या निर्धाव चुने षटकाची समाप्ती पहिल्या षटकात समाप्त झालेली आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा. आणि ओढी संघ 77 लक्षाचा पाठला करताना रातोकी कातील विजेंद्र पाटील यांचं इथे आगमन होतंय. आणि आज खास आकर्षण सुनील पवार सरांनी म्हटल्याप्रमाणे आज सबसे कातील गौतमी पाटील यांचं देखील आगमन होणार आहे. सुनील पवार सर नक्कीच भिवंडीकरांचे आवडते समालोचक आहेत आणि भरपूर दिवसापासून त्यांची प्रतीक्षा आम्ही करत होतो. भरपूर आयोजक सांगतात की पवार सरांनी भिवंडी सोडून जाऊ नये. इथे मात्र अतिशय या खराब चेंडू दिशा भरकटतोय गोलंदाज विनीत. पंचांचा इशारा वाईट. अवंत वाईट चिरपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. पवार सर नक्कीच खूपच वरिष्ठ समालोचक आहेत. सिद्दीक बाबे सर, डॉक्टर गवळी सरांच्या समवेत सर्वाधिक स्पर्धा कव्हर जर करून कुणी केले असतील तर नक्कीच सुनील पवार सरांनी. यावेळी मात्र फेकून दिले चेंडूला फायनल रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4-2 साठी चौकार. धावसंख्या 14 धावा. दुसरे षटक मार्गस्थ विनीत माली. पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र डाऊन द लेग स्टंप. पंच दिनेश भांबरे सरांच्या हात समांतर धाव मिळते. वाईट चोपडाने अवांतर. संघाची धावसंख्या 15 धावा. आतापर्यंत आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की वैभव माले यांनी 2 वाईट आणि विनीत माले यांनी देखील 2 वाईट चेंडू हाताळलेले आहेत. एकूण 4 वाईट चेंडू या इनिंग मध्ये पाहायला मिळालेले आहेत. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट खरं तर फेवरेट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. घुटना टेक पण इथे आपण पाहतोय सिक्सर देख पाहायला मिळालं नाही. फक्त एक सिंगल रन्स. 16 धावा. मोठं लक्ष आहे खरं तर आपण बघतोय तब्बल 77 धावांचं. अगदी एव्हरेस्ट सर करावं लागेल आणि ओली संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. विनीत माली बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र एक हलकासा अपील पंच समजत नाहीत. अगदी एष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातो या एष्टरक्षकाच्या हातामध्ये. वाईड आणि चौकार खर्च केल्यानंतर चांगली या गोलंदाजी आपण बघतोय. चांगला या वापसी केलेली गोलंदाज विनीत माली याने. सरोल बी संघाने प्रॅक्टिस सराव आतमध्ये करायचे. ग्राउंडच्या आतमध्ये चेंडू येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. इथे मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतोय. या सुरेख झेल पकडला जातोय आणि इथे मात्र फलंदाज प्रितेश पाटीलला हा झेलबाज चुरमाने बाद होताना. दोन फलंदाज बाद झालेल्या संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 16 धावा. 16 धावा. नक्कीच आमचे सगळे समालोचक संदेश वखारे नेहमीच 16 का डोला असा उल्लेख 16 धावसंख्या ज्यावेळी कुठल्या संघाची होती तेव्हा करतात. प्रत्येक समालोचकाची एक खासियत असते. नक्कीच सुनील पवार सरांचा केडीके कडक 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 हा शब्द देखील खूपच फेमस आहे. आणि नक्कीच भिंगरी शॉट देखील त्यांच्या मुखातून आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतोय.
पवार सरांचा फक्त कडक आहे. एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 वर. तब्बल 60 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आणि ओलिया संघाला सामना जिंकण्यासाठी. जयेश पाटील याच्याकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. इथे फाईन केलेल्या चेंडूला आणि फाईन एक रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. म्हणू शकतो पूर्णपणे अडचणीत आता मात्र आरडी ओवळी संघ. कारण इथून 10 चेंडूमध्ये तब्बल 55 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक फलंदाज बाद एज एन गॉन तू चल माया या अशी स्थिती आपण बघतो. आरडी ओवळी संघाच्या फलंदाजांचे आयुष्य आल्या पावली माघारी परतताना. आणि गोलंदाज मात्र आता विकेट हॅट्रिकवर. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा कारनामा केलेला आहे. मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत वन डे क्रिकेटमध्ये एकूण 50 बरोबर हॅट्रिक
केल्या गेल्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये आतापर्यंत 47 विकेट हॅट्रिक झालेल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 66 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. अँगल क्रिएट करताना आपण पाहतो गोलंदाज सौरभ भोईर निर्धाव चेंडू आणि आता मात्र शेवटच्या 8 चेंडूमध्ये इथून 55 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. आकाशामध्ये कुठल्या प्रकारचे ढग नाहीत, मात्र पराभवाचं ढग सध्या आरडी ओली संघाच्या डोक्यावर. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ फेस, हलवर चेंडू हाताळला होता. पूर्णपणे पिछाडीवर आपण पाहतोय आरडी ओली संघ आणि सध्या आघाडीवर आपण पाहतोय चौथ्या रो मानकुले हा संघ. मानकुले संघाचं पारडं पूर्णपणे जड झालेलं आहे. लालचिंजी माली देखील खुश आहेत. इथे मात्र ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू 4 धावांसाठी चौकार. या सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. गोलंदाज मोहित माली आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथून फक्त पराभवाचं अंतर जे धावांचं आहे ते कमी करण्याचा प्रयत्न आणि ओली संघाच्या फलंदाजाकडून केला जाईल. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे. विनीत याच्या माध्यमातून हा झेल पप्पू शेट, नक्कीच अल्पेश गायकवाड यांच्यासाठी आपण थंड्याची व्यवस्था करायची आहे. सध्या नक्कीच खेळाडू कक्ष थोडासा चिंताग्रस्त आपण पाहतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आल्या पावली माघारी परतताना जॉन डी जोशी. नवी बॅटर करण केवळ हजेरी लावण्याचं काम आता मात्र नक्कीच आडी ओली संघाचे फलंदाज खेळपट्टीवर केलेले आहेत. सध्या आपण बघतोय स्वर्गीय राधाई द्वारकानाथ पाटील माजी सरपंच खेळाडू कक्षामध्ये सन्नाटा पाहायला मिळतोय आणि विकेट हॅट्रिकवर मोहित हा गोलंदाज. फुलटा चेंडू इथे मात्र विनीत चेंडू खाली आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज मोहित. या स्पर्धेमध्ये तिसरी विकेट हॅट्रिक मोहितच्या माध्यमातून. स्पर्धेमध्ये तिसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळते मोहितच्या माध्यमातून. हो करण्याचा प्रयत्न
पंचांचा इशारा वाईट 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा पंचांकडून दिला जातोय. सध्या आपण पंचांच्या भूमिकेमध्ये दिनेश भांबरे सर, पडत पाटील सर आणि निकलेश बजागे सर आपण पाहतोय. इथे खेचून मारण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. झेल होण्यासारखी संभावना नाही, कारण आपण पाहतोय झेल पासून क्षेत्ररक्षक खूप दूर होते. सेफ लँडिंग होते. शेवटचे षटक मार्गस्थ आपण पाहतोय. प्लॅन बेस. तर अशा प्रकारे आपण पाहतोय विजयाच्या उंबाट्यावर चौथरा मानकुली संघ. आणि हा सामना अखेर जिंकलेला आहे तो चौथरा मानकुली संघाने. अभिनंदन चौथरा मानकुली आणि हार्ड लेक अडी ओली, जयेश पाटील, जॉन्टी जोशी. अभिनंदन विनीत माली आणि वैभव माली. चेंडूची फेक करायची आहे. तर याच सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण बोलणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ओनली वन, ज्यांनी सलामीला येऊन नाबाद 52 धावा कुठून काढलेल्या आहेत, तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. चौथरा मानकुली संघाचा ज्याची उत्कृष्ट खेळली तो वैभव माली ठरला आहे. या सामन्याचा सामना वैभव माली इज मॅन ऑफ द मॅच. आणि मलेशिया इथून ऋतिक माली यांनी चौथरा मानकुली संघाचं अभिनंदन केलेलं आहे. सलग दुसरा विजय या मानकुली संघाने संपादन केलेला आहे. आणि ऋतिक माली सध्या मलेशिया इथे आहेत. तिथून ती स्पर्धा